ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक. पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्यानं आक्रमक, तर केंद्र सरकार विरोधात करणार आंदोलन. माझं कुंकू माझा देश अंतर्गत राज्यभर आंदोलन करणार. सामनामधून पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना म्हणजे हा दहशतवादी हल्ला. सामनामधून वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या बैठक. तर उद्धव ठाकरे घेणार पक्षातील आमदार आणि खासदारांची बैठक. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आणि आगामी पालिका निवडणुकीबाबत बैठकीत होणार चर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज लातूर दौऱ्यावर. वांगदरी येथील आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट. ओबीसी कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार. मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये 350 एकरवरील कांदळवन नष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पाहणी केली. कांदळवन जागेत मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याचा परब यांचा आरोप. शेतकऱ्यांना प्रशासनाने साथ दिली नाही. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यावर चंद्रकांत खैरेंची टीका. रोहा येथील कार्यक्रमावरती मंत्री भरत गोगावले नाराज. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं नाराजी. कार्यक्रमावर हक्कभंग आणणार गोगावलेंची प्रतिक्रिया. मराठा ओबीसी आंदोलनातील आंदोलकांना मोठा दिलासा. 30 सप्टेंबर पर्यंत दाखल होणारे गुन्हे मागे घेण्यास मंजुरी. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेणार. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करण्याचा निर्णय घेतल्यानं महाराष्ट्रात मात्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. एकनाथ शिंदेंनी घेतली उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट. नवी दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट. शिंदेंनी उपराष्ट्रपती पदाच्या दिल्या शुभेच्छा. संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी. तर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मागणी. भुजबळांना नेपाळला पाठवायला हवं. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका. जरांगेंकडून भुजबळांचा जनावर असा उल्लेख. राऊतांनी दिनू मोरियाला सोबत घेत मोर्चा काढावा. राऊत गांजा ओढून आले का हे तपासून घ्यावं. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केली टीका. राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची मागणी. नेपाळवरून केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक. उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ मराठवाडा जिल्हा प्रमुखांची बैठक. आगामी निवडणुकीसंदर्भात केलं मार्गदर्शन. बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित. एल्फिन्स्टन पूल पाडण्याआधी चाळीचं पुनर्वसन व्हावं. वरळी शिवडीचा टप्पा पूर्ण झाल्यावरच ब्रिज तोडावा. आदित्य ठाकरेंची सरकारकडे मागणी. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली संजय राऊतांची भेट. राहुल धोत्रे हत्या प्रकरणात संशयित आरोपी फरार असल्यानं राऊतांचे गंभीर आरोप. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामास अखेर सुरुवात. बाधित स्थानिकांचं लवकरच पुनर्वसन करण्यात येणार. एका आठवड्यामध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर पाडकामाला सुरुवात. एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार. कडेकोट बंदोबस्तात पूल रात्रीपासून बंद. नवीन पुलाचं काम होण्यासाठी जवळपास 16 महिन्यांचा कालावधी लागणार.
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून अधिकच्या बस फेऱ्यांचं नियोजन 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यात 900हून अधिकच्या बसच्या फेऱ्या होणार. चालक आणि वाहकांची आगारांमध्ये राहण्याची सोय करण्याचे परिवहन विभागाचे आदेश. रस्त्यावरील खड्ड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला सुनावलं. एकाच पावसात रस्त्यांची चाळण का होते? न्यायालयाचा सवाल. खड्ड्यांमुळे मृत्यू आणि जखमी झालेल्यांची आकडेवारी पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे पालिकेला आदेश. मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येतं, हा मुद्दा उपस्थित. पुण्याच्या मंचरमध्ये मशिदीच्या खाली आढळली भुयारासारखी रचना. मशिदीखाली भुयार आढळल्यानं परिसरात मात्र एकच खळबळ. तर पुण्यातील मंचर शहरात दर्ग्याखाली आढळलेल्या भुयाराची पुरातत्व खात्याकडून चौकशी करावी, हिंदू संघटनांची मागणी. दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा, मुस्लिम संघटनांकडून तीव्र विरोध. शिवडी अट्टल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूचा काही भाग खचला. स्थानिक शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. कायमस्वरूपी मार्ग काढण्याची केली मागणी. अद्यापही परिस्थिती मात्र जैसे थेच. धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव. मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. धाराशिव जिल्हा परिषदेची 55 सदस्य संख्या. सीमांकन झालेल्या कोळीवाड्यांचे 60 दिवसात शहर विकास आराखड्याचं मार्किंग करा. मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश. विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा दर्शवण्यासाठी तरंग चिन्हे बसवणार. मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय. मुरिंग यंत्रणा, सोलर दिवेही बसवणार. गणेशोत्सव, नवरात्र आणि माघी गणपती विसर्जनासाठी होणार फायदा. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्वावर यंत्रणा बसवणार. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 17 सप्टेंबरला बंद. मंदिर स्वच्छतेच्या कामामुळे देवस्थान समितीचा निर्णय. 17 सप्टेंबरला देवीचा गाभारा स्वच्छ केला जाणार. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी भरभरून दान अर्पण. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील 10 दानपेट्या उघडल्या. दानपेट्यांमध्ये 1,56,84,000 दान. मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग. स्पाइस जेटच्या विमानाचं सुरक्षित लँडिंग. कांडला ते मुंबईकडे येणाऱ्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग. विमानाचं चाक उड्डाणानंतर धावपट्टीवर पडलं. सुरक्षित लँडिंग नंतर प्रवासी टर्मिनलवर पोहोचले. स्पाइस जेटच्या प्रवक्त्यांची माहिती. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी दिल्यानं IMA आक्रमक. 18 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा. परिपत्रक रुग्णांच्या आरोग्य आणि आयुष्याशी खेळ असल्याची टीका. नांदेडच्या कंधार तालुक्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा रास्तारोको. एकाच दिवशी तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये देण्यात यावे, आंदोलकांची मागणी. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतातील पाण्याखाली आलेल्या सोयाबीन पिकात बसून अनोखं आंदोलन. सांगली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी RPIचं निदर्शन. तात्काळ रस्ता दुरुस्त झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या अंगावर डांबर फेकू, असा इशारा RPI कडून देण्यात आला. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यातील दुर्गम भागातील पालुमाच्या गावामधील BSNL सेवा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. पालूच्या टॉवरला अजूनही नेटवर्क नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. लोणावळ्यात मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महिलांचा थाळीनाद आंदोलन. मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या केबिनमध्ये थाळीनाद आंदोलन छेडलं. धुळ्यातील आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीची परवानगी द्या. लोटगाडीधारक आणि किरकोळ विक्रेत्यांचा बेमुदत उपोषणाला सुरुवात. उपोषणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा.
बुलढाण्यातील कारंजा चौकात 4 दुकानं नियमबाह्य, नगरपालिकेचं दुर्लक्ष, छोट्या व्यावसायिकांसाठी अतिक्रमण मोहीम मात्र धनदांडग्यांसाठी प्रशासनाची चुप्पी का? काँग्रेसचा सवाल. सिल्लोडमधील सोयगाव तालुक्यात अजगर हत्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी काढला मोर्चा. मोर्चा काढत तहसीलदारांना दिलं निवेदन. हिंगोलीत पावसाचं थैमान, वसमत तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस. गुंडागावच्या शिवारात ओढ्याच्या पुरात 2 महिला वाहून गेल्या तर गावकऱ्यांकडून महिलांचा शोध सुरू. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात धुवाधार पाऊस. पावसामुळे चांदूर रेल्वे ते बायपास आणि नांदगाव खंडेश्वरकडे जाणारा मार्ग बंद. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस. पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला, वीज पुरवठाही खंडित. यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे घर कोसळल्यानं साहित्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी. पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं कुटुंब निवारण्याचा प्रश्न समोर. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे सोडेगाव जवळील ओढ्याला पूर. पुरामुळे सोडेगाव मार्गावरील वाहतूक देखील ठप्प. बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण करत अपहरण. शहराजवळील चराठा फाटा या ठिकाणाहून तरुणाचं अपहरण. 10 ते 15 तरुणांकडून मारहाण तर तरुणाचा शोध सुरू. संतापलेल्या तरुणीकडून दुकानात शिरून तरुणाला चोप. अश्लील मेसेज करून त्रास दिल्यानं तरुणी संतप्त. कल्याण पूर्वमधील कोळशेवाडीतील प्रकार. कल्याण गांधारी परिसरात कपड्याच्या दुकानात चोरी. ग्राहक महिलेकडून कपडे लंपास. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या. दारूच्या नशेत राहत्या घरी हत्या. या प्रकरणी आरोपी मुलाला 5 दिवसांसाठी पोलीस कोठडी. भिवंडीत 3 बोगस डॉक्टरांवर कारवाई. कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसताना दवाखाने आयुक्त अनमोल सागर यांचे कारवाईचे निर्देश. शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल. कौटुंबिक वादातून पत्नीची पतीला मारहाणी पतीचा दुर्दैवी मृत्यू. बीडच्या अंबाजोगाईमधील धक्कादायक घटना. पत्नीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बीडच्या दगडवाडीमध्ये 2 ठिकाणी भर दुपारी चोरी. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. नांदेडमध्ये सोयाबीनवर येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 राज्यांच्या दौऱ्यावर. पंतप्रधान आज मणिपूर आणि मिझोरमला भेट देणार. मिझोराममधील बैराबी सैरंग रेल्वे मार्ग प्रकल्पाचं करणार उद्घाटन. नेपाळमध्ये भारतीय महिला पत्रकारावर हल्ला. कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न. मात्र काही नागरिक महिला पत्रकाराच्या मदतीला धावले. महिला पत्रकाराची आंदोलकांच्या तावडीतून सुखरूप सुटका. सुशीला कार्कीचा अंतरिम पंतप्रधान. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा. नेपाळची संसदही केली बरखास्त. सावित्री नदीत आढळला अज्ञात मृतदेह. महाडमध्ये खळबळ. मृतदेह सापडल्यानं तपासाला पोलीस आणि ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न तर मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान. माजी स्थायी समिती सभापतीच्या मुलाची आत्महत्या. धुळे शहरातील धक्कादायक घटना. राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण मात्र स्पष्ट. नागपुरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला आग. घरी परतत असताना कारला अचानक आग लागली. घटनेत कारमधील सर्वजण सुरक्षित. ब्रेकनंतर टॉप 50 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतेय. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार. दिशा पटानीच्या यूपीतील बरेलीमधील घरावर गोळीबार. गोळीबारानंतर दिशा पटानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढला.
दिशा पटानीच्या घरावर गोळीबाराची घटना, गँगस्टर रोहित गोद्रा आणि गोल्डी ब्रार गँगने घेतली जबाबदारी, सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची घेतली जबाबदारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि इतर कार्यक्रमही होणार. वर्ध्याच्या कारंजा येथील कार नदी प्रकल्पाची आमदार सुमित वानखेडेंनी केली पाहणी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा. माउंट मेरीची यात्रा 14 ते 21 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार. यात्रेनिमित्त बेस्टच्या 314 अधिकच्या बस चालणार. वांद्रे रेल्वे पश्चिम ते हिल रोड उद्यानादरम्यान या बस चालणार. जालन्यात शिक्षकांची बदली होताच विद्यार्थी भाव, कारहाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कैलास आडे यांची बदली, सोडून न जाण्याची विद्यार्थ्यांची शिक्षकांना आर्त हाक. राज्यातील पोलीस दलातील शिपायांची 15,000 पदं भरली जाणार. भरती 2022 पासून 2025 पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी, गृह विभागाकडून शासन आदेश जारी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबर पर्यंत उद्घाटन. प्रत्यक्षात प्रवासी आणि मालवाहतूक सेवा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता. विमानतळाला वॉटर जेट्टीनं जोडलं जाणार. दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना बॉम्बची धमकी, सखोल चौकशी अंती ही अफवा असल्याचं समोर. पोलिसांकडून न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ. सोलापूरच्या वैराग येथील गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर. वैराग इथे 2.25 गुंठे प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर असल्याचं समोर. साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांनी सही. भंडारा जिल्ह्यात युरियाचा तुटवडा कायम, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. प्रशासनाचं दुर्लक्ष, बचत गटांच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी. सिंधुदुर्गात अति ओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात, बहरलेलं सोयाबीन पिकांवर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव, शेतकरी मात्र चिंतेत. निलेश हेलांडे पाटलांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी सांत्वन परभेट. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण चिंताजनक. रत्नागिरीत स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह 3 अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी केली होती 16,000 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाकडून 1 लाख रुपयांची खंडणी वसूल, मारहाण करून पैसे वसूल केल्याचा प्रकार समोर. पुण्याच्या तुळापूर परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कुख्यात गुंडा बंडू आंदेकरच्या घरातून मुद्देमाल जप्त. बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. 67 लाखांचे दागिने आणि 2 लाखांची रोकड देखील जप्त. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर अपघात, अपघातानंतर कार चालक मात्र फरार, पोलिसांकडून तपास सुरू. परभणीत दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात, दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी. नागपूर महामार्गावर 2 स्कूल बसेसची धडक, दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये पिकअप आणि कारचा भीषण अपघात, अपघातात 3 मजुरांचा मृत्यू तर 10 ते 12 मजूर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत व्यक्तीची पत्नी सांगून विमा हडपला, या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक मात्र त्रस्त. सांगलीच्या मिरजेत गायीची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 4 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून 4 गायी आणि एका वासराची देखील सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.